तर अशा पद्धतीचे बांधकाम जे आहे ते देखील धोकादायक आहे. नाही ठीक आहे ना, ती गोष्ट आता बांधकाम मंत्री आता लक्षात घेतील आणि आता त्याची योग्य ती काळजी घेतील. मुख्यमंत्री पदासाठी असणार यासाठी चढाओढ होताना पाहायला मिळते. इकडे शिवसेनामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सगळी निवडणूक लढवली जाईल. शरद पवार म्हणतात आमची महाविकास आघाडी हाच चेहरा असेल. देखो आगे आगे क्या होता है. साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होते. ते म्हणतात की भ्रष्टाचारामध्ये माझं नाव जाणून बुजून घेतलं गेलं. याबाबतच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या अनेक दिवसाच्या अस्वस्थतेला आणि मनामध्ये असलेल्या भावनेना वाट मोकळी करून दिलेली आहे. मुंबई पश्चिम दुर्गती मार्गावरती एक स्लॅब आलेला आहे. ठीक आहे, त्या गोकुळबद्दल ज्यावेळेला आमची पार्टी मिटिंग होईल त्यावेळेला जे ज्या गोष्टी अशा आल्या आहेत त्याचा आवश्यक करू. परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही गोकुळ संघ ताब्यात घेतल्यापासून किती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. दुधाचे आणि गाईचे दर कुठेच्या कुठं नेलेले आहेत. आजही सर्वात देशात दर जास्त देणारा हा गोकुळ संघ आहे. त्यामुळे अशा काही गोष्टीवर फारशी चर्चा करण्याची गरज नाही. अशा गोष्टी असतील तर आम्ही त्याचा बिमोड करू. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ठाकरेगड आक्रमक झाला आहे आणि DPTCच्या बैठकीमध्ये घुसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ठीक आहे ना, ते राजकीय हे आहे त्यांचं. ठीक आहे, जे कामं केले आहेत आपण आज वर्तमानपत्रामध्ये माझी जाहिरात 1 वर्षाची बघितलेली आहे. तर गोकुळ संदर्भात एक निनावी पत्र सध्या व्हायरल. तर त्यापैकी काही उमेदवारांना निवडे दिलेल्या नव्हत्या. मॅटमध्ये ते काही विद्यार्थी गेले. त्यातल्या 16 उमेदवारांना अद्याप नियुक्ती जी आहे ती देण्यात आलेली आहे. 30 जूनपर्यंत नियुक्ती देण्याची मुदत होती यावेळी असं म्हणलं. ठीक आहे, ते मी गेल्यानंतर मुंबईमध्ये बघेन. साहेब, तुम्ही पालकमंत्रीच्या काळात ते मागे सांगितलं की कुणालाही 25 वर्षाच्या कुणालाही मुलाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. 2 अपत्यांपेक्षा जास्त असतील तर ते त्यांच्यासाठी योजना लागू करू नये, त्यांच्यासाठी रद्द करा. विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केली. 2 अपत्य नाही, 2 पत्नी, 2 ज्यांना लग्न झालेले आहेत त्यांना देऊ नये असं त्यांनी मागणी केलेली आहे. ते त्याच्यावर तुमचं नेमकं काय? नाही, आता माझं मत काय आहे की एक महिला आणि एक अविवाहित मुलगी याला द्यायचं आहे. त्यामुळे दुसरीला मिळणारच नाही ना. एक मुलगी अविवाहित आणि एक पत्नी, त्या कुटुंबाने निर्णय घ्यायचा कोणाला द्यायचा आहे ते. मुस्लिम महिलांनाही मिळू नये अशा पद्धतीची मागणी होती. त्याच्यावर ठीक आहे ना, आता पाहायला मिळतो. आता लग्न 2-2 केलेली सगळ्या समाजाची असतात, त्याच्यावर तर अन्याय काय करायचा आपण. खरं तर वैद्यकीय शिक्षण व संचालनालय अशा पद्धतीची कृत्य जे आहे ते वाढताना पाहायला मिळते. गुन्हेगारी वाढलेली आहे. खून दिवसेंदिवस होत आहेत. कोल्हापूरमध्ये साहेब, कोल्हापूर जिल्ह्यात पण कायदा महाराष्ट्रात देखील तशीच नाही, आता कायदा सुव्यवस्थेबद्दल आणि बाकीच्याबद्दल मी मगाशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी मला अहवाल दिला. अनेक गुन्ह्यामध्ये घट झालेली त्यांनी मला देखील दाखवली. आज दुपारीसुद्धा एक शिष्टमंडळ भेटायला येणार आहे, त्यावेळेलासुद्धा याची आम्ही चर्चा करणार आहोत. मला त्यांनी अनेक गुन्ह्यामध्ये कशी घट झालेली आहे ते सांगितलं. लाडकी बहीण योजनेमध्ये एक अशी देखील मागणी आहे. त्या ॲपमध्ये सुद्धा काही अजून त्रुट्या आहेत. मी आत्ता जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेच्या समितीचा आढावा घेतला. सगळ्यात जास्त चांगलं काम हे कोल्हापूर जिल्ह्याचं झालेलं आहे. त्यामध्ये आपण तालुकास्तरीय गाव पातळीवर महानगरपालिकेच्या पातळीवर आपण समित्या केलेल्या आहेत आणि तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी मदतनीस आणि शिविका, त्याशिवाय बचत गटाच्या CRP ही सगळीजण हे काम करत आहेत. आणि यामध्ये आपला प्रयत्न आहे की दलालांना कुठलाही थारा द्यायचा नाही. बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या योजनेमध्ये अनेक दलाल घुसलेले आहेत, तसं यामध्ये होता कामा नये. त्याशिवाय 1 रुपयाही त्यांना महिलांना खर्च येणार नाही. माझ्या लाडक्या भगिनींना ही कशी सुलभरित्या योजना मिळेल आणि आमच्या रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना कशी आम्ही भेट देऊ एवढा आमचा प्रयत्न आहे. मात्र याच अर्जावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो छापले म्हणून रोहित पवार म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना जी आहे आणि हे मार्केटिंग जे आहे ते केलं जाते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं देखील. नाही, मार्केटिंग करू किंवा काही करू, आता प्रत्येकजण निवडणुकीच्या हेर मागं राहिलेला आहे. शासनामध्ये आम्ही आहोत, योजना आम्ही जाहीर केलेली आहे, मग आमचे फोटोज असणार त्यामध्ये. तर ते असलं काय आक्षेपार्ह नाही असं वाटतं. ते अक्षरशः असण्याची गरज काय आहे. भिवंडीमध्ये एका चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेलं आहे. नाही, मी त्यावेळेलासुद्धा पुतळा बघितलेला होता. आता दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही नजरेस आली होती. याबद्दल मी
अधिवेशनाला उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणीन आणि हे पुतळे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन. खरं तर हा पुतळा जो आहे तो अशाच पद्धतीची देशभरात अनेक पुतळे देखील असतात, त्याची देखील चौकशी तशी करून जी समिती आहे त्यानं देखील याचं काम केलं पाहिजे असं वाटतं. नाही ठीक आहे ना, ते आता याबद्दल योग्य ती कारवाई आम्ही करू.